तक्रारी, अपेक्षांची गर्दी आणि दुःखांचा सुखाळ हे जीवनाचं सूत्र आहे. त्यामुळे आपल्याला कमीत कमी तक्रारी आणि कमीत कमी अपेक्षा करून आपल्या क्षमतांचा, आपल्या कौशल्यांचा, आपल्या शहाणपणाचा वापर करत वर्तमानामध्ये जे शक्य आहे ते करण्यासाठी एखादं ध्येय ठरवून वाटचाल करणं हा सुखी जीवनाचं सूत्र असतं. परंतु मानवी मन वेगवेगळ्या बाबीमध्ये एवढं भटकलेलं असते, मग ते तक्रारी, अपेक्षा, कोणीतरी धोके दिले, फसवणूक केली, कटकारस्थान केलं, लुबाडून केली, असाच विचार करून आपलं आयुष्य उद्ध्वस्त, वेदनामय करून घेण्याची सवय लागलेली असते. या अशा सवयीतून बाहेर आणणं खरं प्रबोधन आहे. कारण मनाला वळण लावणं स्वतःच्या आणि समाजाच्या हा प्रबोधनाचा महत्वाचा भाग असतो. दृष्टिकोन बदलणं समाजाचे, नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक करणं, विचार सकारात्मक करणं, भावना सकारात्मक करणं आणि त्यासाठी प्रबोधन हे नितांत गरज आहे. कोणी भाषणानं काय होत नाही, पुस्तकानं काय होत नाही असं म्हणतात, ते अज्ञानाचा भाग असतो. कारण या विचारानं विचार बदला आयुष्य बदलेल नावाचं एक पुस्तकच आहे. कारण तुम्हाला अनुभव येतो का बघा, विचार बदलले की आयुष्य काही फरक पडतो का? तुम्ही विचार करून बघा ना. आता हे मी जे काही बोलणार आहे तुम्ही ऐका आणि त्यानंतर ठरवा. विचार बदलले, दृष्टिकोन बदलला, सवयी बदलल्या, वर्तमानातील एखाद्या ध्येयामध्ये मग्न राहायला आपण शिकलो तर नक्की जीवनाचा दर्जा उंचावत जातो. सुधारणा करत गेलो ना की प्रगती होते आणि ती प्रगती विधायक दिशेने असेल तर शांती प्राप्त होते, माणसाला समाधान प्राप्त होते. खंत बाळगून आयुष्याचा खत करून घेऊ नका. कारण किती खंत बाळगली तर आयुष्यातून तुम्ही ती गोष्ट परत आणणार नाही. काही गोष्टी किती खंत बाळगले तर आयुष्यात तुम्हाला ती गोष्ट कोणी परत आणून देऊ शकत नाही. खंत बाळगली म्हणून लोक तुमच्या मनासारखं वागणार नाही, ती त्यांच्या पद्धतीने वागतील. मग अशा वेळी तुम्ही स्थिर राहणं आणि तुमच्या हातात नसलेल्या आणि हातातून गेलेल्या बाबीविषयी खंत, खेद, दुःख मानत बसण्याची सवय असेल ना, आयुष्यात तुम्हाला सुखी कोणीच करू शकणार. जे हातात नाही ते हातातून गेलेलं आहे, ते आता फक्त तुमच्या हातात एवढंच आहे. तुमच्या क्षमता, तुमचं कौशल्य, तुमचं शहाणपण विकसित करत एखादा तुमच्या जीवनावश्यक गरजा आणि काही एक दोन अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक नियोजन करून त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ म्हणजे त्यांचं सहकार्य घेणं, मनुष्यबळ निर्माण करणं, त्यासाठी आपल्याला जे काही योगदान देता येईल तेवढं देत वाटचाल करणं आणि ते वाटचाली प्रवासामध्ये समाधान मानणं, ध्येयाच्या दिशेने
कसं असते बऱ्याच जणांचं मानव म्हणून, की आपण ध्येयाच्या दिशेने जो प्रवास होत आहे त्यात जर आपण आनंद मानत नाही आहोत, मुक्कामात आपल्याला आनंद हवा आहे. आपण प्रत्येक ध्येयाच्या दिशेने टाकलेल्या प्रत्येक पावलामध्ये आनंद मानत जगलो ना, तर दुसरं पाऊल टाकायला माणसाला बळ मिळते. चाललंय बाबा, त्या दिशेने चाललंय, 1 मार्काची तयारी होते, उदाहरणार्थ विद्यार्थी असेल तर, एखाद्याचं काम असेल, एखादं शेतामध्ये काम करायचं असेल, त्याला नांगरायचं असेल तर एक 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 या इकडून तिकडे गेला आणि तिकडून इकडे आला. हे जे नांगर हाणताना किंवा वक्कर हाणताना, पाळ्या देताना जितकं होत आहे त्याच्यामध्ये समाधान मानून, आणि मी करू शकतो, एवढं रान भिजवलंय, आता हे पण भिजवू शकतो, आणि हे भिजलंय तेवढं काही कमी नाही, पुढचं भिजते की नाही, भिजते ना, मागचं जसं भिजलंय पुढचं भिजणारच आहे. आणि काही कारणास्तव भिजूच शकलं नाही, जितकं भिजलंय त्याच्यामध्ये आनंद मानणे, आणि त्याचं आता काय, जे भिजणार नाही त्याचं काय करायचं यावर उपाय शोधणे, याच्याशिवाय काय असणार आहे हातात. जीवनाच्या याकडे आपण या पद्धतीने जर पाहू शकलो तर जीवनातलं खूप काही दुःख कमी होऊन जाऊ शकते. एक व्यक्ती मला भेटला, अतिशय दुःखी, चिंतित, व्यथित होता. वय त्यांचं 60 वर्षापेक्षा जास्त. मग चर्चेत असं कळलं की त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसा आहे, घर आहे, पेन्शनचे पैसे येतात, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे त्या मानानं. पण त्याची अडचण अशी आहे, त्याला त्याची मुलं, त्याच्या मुली आता त्याच्यासोबत राहत नाहीत. ते त्यांच्या दिशेला निघून गेलेले आहेत, आणि त्यांना वेळ मिळत नाही, आणि यांना खूप वेळ आहे. त्यांना सातत्यानं वाटते की ते आपल्याकडे कोणी ना कोणी येत राहावं आता, आणि कोणी ना कोणी म्हणजे फक्त मुलं आणि मुलीच त्याला, आणि ते नाही आले की याला दुःख वाटत राहतं. अशी त्याची दुःखाची बाकी विषय नाही. आणि तो त्याच्यातून एवढं मी केलं त्या सगळ्यासाठी काय उपयोग आहे, असं तो बोलत राहतो. आणि मग तो मला भेटल्यानंतर म्हणाला की बाबा, एवढं सगळं तुम्ही सांगता तर माझ्या दुःखावर काय उपाय आहे. मी म्हटलं, मुलांचं प्रेम मिळवणं, मुलीचं प्रेम मिळवणं ही अपेक्षा असणं काही गैर नाही. बरोबर आहे तुमचं म्हटलं. सहवासाचा आनंद घ्यावा वाटणं हेही काही चुकीचं नाही. त्याला बरं वाटलं. मग आता जीवनामध्ये जीवनात आनंद देणारे 2-3च ते प्राणी आहेत का? जगात दुसरे माणसंच नाहीत का? काका म्हटलं. अरे, असं काय विचार करताय? जगात खूप माणसं आहेत. मग तुम्ही त्या माणसांचा कधी विचार केलाय का? माझ्याच विचारामध्ये एवढा गुंग आहे की जगाचा मला विचारच येत नाही म्हणला मनात. माणूस, मी म्हटलं काय हरकत नाही, माणसाने एकाग्र व्हावं.
जगाचा विसर पडावाही काय हरकत नाही तुम्हाला, काय हरकत नाही तुम्हाला. या जगाचं काही देणं घेणं वाटत नसेल, कोणाला काही सांगावंही वाटत नसेल, कोणासाठी काही करावं वाटत नसेल, कोणाला भेटावंही वाटत नसेल, कोणाशी बोलावंही वाटत नसेल, फक्त तुमच्या पुरतंच आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण तुम्हाला तुमच्या मुलापुरतं मुलीपुरतं जगण्याचं स्वातंत्र्य आहे, याच्यात कोणी बंधनं आणण्याचं कारण. पण तिथे तुम्हाला काहीच आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये च्या संचिताचं म्हणून, फलिताचं म्हणून जर तुम्हाला दुःखच वाटायला आहे तर ते आता तुम्ही परत ते दुःख तुम्ही दूर करू शकणार आहात का? नाही, हतबल झालं म्हणलं. मग आता तरी शहाणे व्हा, आता तरी शहाणे व्हा. आता तुमचं लक्ष जे आहे ना, माणसाचं जिथं लक्ष केंद्रित झालं, दुःख देणाऱ्या बाबीमध्ये लक्ष केंद्रित झालं तर माणसाला दुःखच प्राप्त होते. आणि आनंद देणाऱ्या बाबीमध्ये तुम्ही जर मन गुंतवलं तर तुम्हाला आनंदच मिळतो. म्हणून तुकोबारायांनी फार सुंदर चित्र, एक वचन सांगून ठेवलेलं आहे. ते वचन रोज तुम्ही वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. वेची ते वचन जेणे राये समाधान. असेच विचार वेचा, असेच माणसं वेचा, असेच नैसर्गिक स्थळ वेचा, जे काही तुम्हाला आनंद देतील ते. आता तुमच्यामध्ये शक्ती, दुःख, आनंद न देणाऱ्या बाबींनाही त्यांचं हृदय परिवर्तन करून, त्यांचे विचार परिवर्तन करून, त्यांचा दृष्टिकोन परिवर्तन करून मग त्यांना आनंदमय बनवण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती असेल तर अवश्य करा, काय हरकत नाही. तो एक प्रबोधनाचाच भाग आहे. पण आता तुम्ही म्हणताय ना, मी हतबल झालोय, आता काही करू शकत नाही, माझं फार आता वय पण राहिलं नाही. मग मी तुम्हाला काही सांगतो, जर तुम्ही त्या करत असाल तर बघा, तुम्ही वास्तव समजून घ्या. मला हो ऐकता असेल तर मी सांगेल, हो ऐकतोय मी, तुम्हाला ऐकण्यासाठीच तर बोलतोय म्हणला. तो जीवनाचं वास्तव समजून घ्या. प्रत्येक माणूस एकटा आलाय आणि तो एकटा जाणार आहे. वाटेत भेटलेली जी माणसं आहेत आपल्याला, ती आज आपल्यासोबत सगळीच नाहीत. काही जणांनी या जगाचा निरोप घेतलाय कायम स्वरूपी. बरोबर आहे ना म्हटलं? हो. म्हणजे तुमची आई, तुमचे वडील गेले ना म्हटलं? हो गेले. त्यांनी किती प्रेम केलं होतं तुमच्यावर, खूप प्रेम केलं होतं. त्यांना परत आणू शकता का तुम्ही? नाही परत आणू शकत. तसं आयुष्यामधल्या अनेक नात्यांना तुम्ही परत नाही आणू शकत. मग ते मैत्रीचे नाते असतील, रक्ताची नाते असतील, काही वस्तू असतील, काही वास्तू असतील, त्या परत नाही आणता येत. गेल्या ना, ठीक आहे त्याच्यामध्ये आता समाधान मानायला शिका. एवढंच. माणसंच आपल्या आयुष्यातून जात नाही, आपलं जीवनही आपल्या हातातून जातं. आपल्या जीवनातल्या अनेक बाबी आपल्या हातातून जातात. तर उदाहरण सांगतो, आपल्याला कुरळे छान छान केस होते, ते आता पांढरे होत आहेत. ते म्हणजे गेले. म्हणजे आपल्या एका घटकाचा मृत्यू झालाय. लक्षात आलं? काही जणांचे दात गेले, म्हणजे त्या एका घटकाचा मृत्यू झालाय. म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात, त्या आयुष्यातून जातात. त्याची खंत नाही न बाळगता आत्ता हातात आहे ते करणं, हा सुखी जीवनाचं सूत्र आहे. त्याला ही जाणीव करून दिली. तुम्ही तरी तुमच्या आईवडिलांच्या सहवासात किती होतात?
फार सहवास होता का तुम्हाला? तुम्ही सहवासात राहू शकलात का? अनेकांना सहवासात राहताही येत नाही, हे सत्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, मी अगोदरच सांगितलं, तुम्ही म्हणाल की बाबा तुमच्या उद्योगामुळे, तुमच्या व्यवसायामुळे, तुमच्या व्यापारामुळे, उद्योग व्यवसाय, व्यापार आपण जीवन सुखी करण्यासाठी करत असतो. मजुरी असेल काय, हे सगळं दैनंदिन गरजा भागवणे यासाठी करत असतो आपण. प्रत्येकाला करावंच लागते. या व्यापामुळे वेळ मिळत नाही, हे सत्य आहे. त्यांनाही वेळ मिळत नाही, हे सत्य समजून घ्या. आता तुम्ही जर त्रागा केलात, चिडचिड केलात, रागावलात आणि असं बोलत नकारात्मक बोलत राहिलात, तर जीवनात अत्तर तयार होत नाही, अंतर तयार होत राहते. त्यासाठी तुम्हाला आता आयुष्य जगायचं आहे आणि तुम्ही जर सामाजिक कार्यामध्ये थोडेसे वेळ द्या म्हटलं, त्या ठिकाणचे फोटो मस्त आता आनंद घ्या. मस्त तिथं काहीतरी झाडं लावणे असेल किंवा एखाद्या तुमच्यासारखी वृद्ध, अजून तुम्ही वृद्ध नाही आहेत तर ज्येष्ठ नागरिकाची सुरुवातच झालेली तुमची आता, तर काही अनाथ आश्रमांना भेटी द्या म्हटलं तुम्ही, जिथे अनाथ आश्रम हे 2 पद्धतीचे आहेत. जिथे लेकराला टाकलेली लेकरं आहे, ज्याला आईवडिलांना टाकलंय, काही कारण असेल, टाकून ते कायमस्वरूपी निघून गेलेले किंवा काही कारणास्तव टाकून देऊन निघून गेलेले आपल्या लेकराला, ती अनाथ आश्रम बालकांचा आहे म्हटलं. आणि काही मुलांनी, कारण काय असू दे, मुलं असतील, सुना असतील, कारण काय असू दे, त्यांच्याकडे दोष असेल का, ज्यांना टाकलंय वृद्धाश्रमात त्यांचा दोष असेल, कोणाचा तरी दोष आहे सांगत बसण्याचा आजचा विषय नाही. कारण काय असू दे, कोणाकडे दोष असू दे, काही नाईलाज असू दे, तिथे पण आहेत. आम्ही अनेक वृद्धाश्रमाला भेटी दिल्यात, पण एक वृद्धाश्रमाची एक गोष्ट सांगतो. तिथे आम्ही एक प्रश्न विचारला त्यांना, बाबा तुम्ही कशाची वाट पाहताय? मी असं, मला सवय आहे की कोणालाही बोलतं करायचं आणि बोलायला मला फार आवडतंय माणसांसोबत. मग त्यांना मी सहज प्रश्न विचारला आणि म्हटलं, तुम्ही, प्रत्येक माणूस वाट पाहते, आता तुम्ही इथं आहात, तुम्ही कशाची वाट पाहता? आणि मग त्याने मला सांगितलं की मला कोणी भेटायला येईल का, याची मी वाट पाहतोय, बाकी काही नाही. म्हणलं तुम्हाला इथं काही अडचणी आहेत का? काही अडचण नाही, जेवायला आहे, राहायला आहे, सगळं आहे. आता फक्त कोणीतरी भेटायला येईल का? कोणीतरी म्हणजे कोणी आलं तर चालते का? नाही, कोणी आलं तरी म्हणजे आपल्याला जी भेटायला यावीत असं वाटते, ती आली, येतील का म्हणून रोज वाट पाहते म्हटलं. त्याच्यातूनच मला लेक यायला पाहिजे वाटते, मुलगा यायला पाहिजे वाटते, काही मित्र यायला पाहिजे वाटते, काही नातेवाईक यायला पाहिजे वाटते, असं तो म्हणाला. त्यातून मला काही कवितेच्या ओळी आहेत, प्रेरणा ह्या माझ्या संग्रहातल्या, मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. आता त्याचं कोणी नाही.
ताईचं लग्न झालं, पप्पाचं अंतकरण भरून आलं. आता तो ताई ताई म्हणतोय, मनातल्या मनात रडतोय. घरटं रिकामं व्हावं तसं घर झालंय. या अशा घरात तो एकटा राहतोय, दुःखाची गाणी गातोय. वेदनेनं पुन्हा पुन्हा कोलमडून जातोय. स्वतःच्याच प्रतिमेला भीतोय. घराला नाही घर पण, सोबतीला आलंय आजार पण. आता सगळ्यांचीच आठवण काढतोय. आतल्या आत झुरतोय. वाटेवर नाही कुणी तरी वाट पाहतोय. रोजच वेशीपर्यंत जाऊन परत येतोय. रोजच वेशीपर्यंत जाऊन परत येतोय. यातला असे समजून घ्या, एवढंच की त्याचं मन सातत्यानं वाट पाहतंय. तर मी ही गोष्ट आणि ही म्हणलं, त्यांना विचारले, वाट पाहून काय फायदा आहे का त्यांचा? वाट पाहिल्यानंतर लोक येतील का? गोडी असेल, गोडी असेल तर ओढ राहते. ओढीच्या दिशेनं माणसं धावत येतात. नसेल गोडी तर खरं आहे म्हटलं ते. मग आता तुम्हाला मी सांगितलं की ह्या गोष्टीचं मी हे यांना एवढ्यासाठीच तुम्हाला मी सांगितलं म्हटलं की जीवनामध्ये जेव्हा आपल्याला आपलं दुःख फक्त आपणच दुःखी आहोत आणि जग फार सुखी आहे असं वाटते, तेव्हा आपल्या दुःखाची तीव्रता वाढते. पण जगातही खूप दुःख आहे, त्यापेक्षा आपलं दुःख कितीतरी कमी आहे असं जेव्हा वाटते, तेव्हा दुःखाची तीव्रता कमी होते. म्हणून दुनिया में गम कितना है मेरा तो गम कितना कम है, अशाचं काहीतरी गाणं आहे ते. तर मी तुम्हाला सांगतो की लोकांच्या गरजा, इतरांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा, त्यांचं प्रायोरिटी, त्यांचे प्राधान्यक्रम, त्यांच्या आवश्यकतानुसार लोक जगतात. आणि मग त्यांनी आपल्यासारखंच जगावं, आपल्या आवडीनुसार, आपल्या इच्छेनुसार, आपल्या अपेक्षेनुसार जगावं, यामध्ये संघर्ष आहे. आणि अपेक्षांची गर्दी आणि अपेक्षांचा संघर्ष हा दुःखाचं कारण आहे. म्हणून मी त्यांना बघितलं, हे बघा तुम्ही तर खरं आहे म्हटलं ते. कारण माणूस जेव्हा सेल्फ सेंटर राहतो, फक्त माझं 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 दुःख, माझ्या अपेक्षा, त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली मला. ठीक आहे, येणार तर येणं म्हणलं, ते माझं ते घर आहे ना म्हणलं. मग तुम्हाला घर आहे म्हणलात ना? हो, इथे एक घर आहे म्हटलं, माझं दिल्लीला पण घर आहे म्हणलं. मग ते घरात त्यांनी आता ताबा घेतलाय म्हटलं. घेऊ दे ना म्हटलं, तुझीच लेकरं आहेत ना. म्हणजे तुमच्या मनाला विचारा म्हणलं, बाबा माझीच लेकरं आहेत ते. हे तुमचं प्रेम निर्माण करा, त्याग करून टाका म्हटलं. हे आहे ना तुम्हाला. अरे बाबा म्हटलं, हे तर तुमच्या लेकराने हडप केलंय असं तुम्हाला वाटते. याच्यापेक्षाही लक्षात ठेवा, अनेकांची घरं इतरांनी हडप केलेली आहेत, अनेकांची संपत्ती इतरांनी हडप केलेली आहे. तुम्ही जरा वकिलांना भेटा, कोर्टात जाऊन या. अनेक जण आपल्या स्वतःच्याच हक्काच्या गोष्टीसाठी भांडतात, पण त्यांना न्याय मिळत नाही. अनेक चोरांनी अनेकांची संपत्ती चोरलेली आहे म्हटलं, ती परत थोडीच येते. मी त्यांना एक उदाहरण सांगितलं. अशाच एका धोका देऊन, कटकारस्थान करून, त्याचाच खोपा म्हणजे त्याचाच घर उद्ध्वस्त करून त्याच घराचा ताबा घेतलेल्या ची कहाणी त्यांना सांगतो म्हणलं, तुम्ही थोडं ऐका.
हे तर काहीच नाही तुमचं. एक कविता मी त्यांना वाचून दाखवली. म्हणजे इतरांसाठी, ते नातेसंबंधासाठी नाही. एका व्यक्तीला धोका कटकारस्थान धोकेबाजानं त्याचंच घर उद्ध्वस्त करून त्याच्याच घरावर ताबा घेतल्यामुळे आता तो खंत करतोय. या विषयावर मी ही कविता लिहिलेली आहे. ती मग खोपा, त्याच्यातले नाग, हे विषय हे प्रतिकात्मक आहे. खोपा केला जिने तिलाच वनवास, खोपा केला जिने तिलाच वनवास, नाग नागिनीनं केलाय खोप्यात निवास. त्यांनी पिल्ले केलेत फस्त, तिचे लेकरं पण उद्ध्वस्त केलेत त्या माणसाचे. त्यांनी पिल्ले केलेत फस्त, तिथून आता काहीच नाही. नागांच्या अवलादी खोप्या भोवती घालत आहेत गस्त. आता ते त्यांचं घर म्हणून, आपलं घर कोणी नेऊ नये म्हणून आता त्या नागाच्या अवलादी, म्हणजे ते ज्यांनी या व्यक्तीचं घर घेतलेलं आहे हातामध्ये, आता ते घराच्या भोवती यांच्याच अवलादी गस्त घालून ते माझंच आहे म्हणून सांगत आहेत. परत फेड म्हणून चिमणींना दिले काय, ज्यांचं होतं त्याला दिले त्यांनी काय. परत फेड म्हणून चिमणीला दिले काय, तिच्याच रक्तात तिचे दिसत आहेत पाय. परत फेड म्हणून चिमणीला दिले काय, तिच्याच रक्तात तिचे दिसत आहेत पाय. ती रक्तबंबाळ झालेली आहे, तरी त्याचा मोबदला म्हणून काही नाही, कृतज्ञता म्हणून काही नाही. घेतले, उद्ध्वस्त केलेले आहे, घेतले, पण त्याचा मोबदला काही दिलेला नाही. फक्त मात्र त्यांच्यावर वार केले गेले. ते घर माझं आहे म्हटल्यानंतर सगळं काही करून, म्हणून परत फेड म्हणून चिमणीला दिले काय, तिच्याच रक्तात तिचे दिसत आहेत पाय. तरी पण आता ज्यांचं ते घर आहे, ते घर माझं आहे हे त्याची जी आस आहे, त्याची जी अपेक्षा आहे, ते सुटत नाही. तरीही खोप्याचा ध्यास तिचा सुटत नाही. तिचा होता खोपा आता खोपा नाही, कारण त्या फसवणुकीनं ताबा घेतले गेलेला आहे. काय कागदपत्र वगैरे असतील ना, तर त्या सगळ्या गोष्टी. तिचा होता खोपा आता खोपा नाही, तिला हे पटत नाही. किती सांगितलं तरी सोडून दे आता ते विषय. झाली चोरी झाली समजून सोडून दे म्हटलं, नाही, परत तीच ती आठवण. तिचा होता खोपा आता खोपा नाही, तिला पटत नाही, आणि न्याय देणार तिला कुणी भेटत नाही. न्याय देणारही तिला कुणी भेटत नाही. कायद्याचे हात पुराव्याने बांधलेले असतात. काय तिथं काय अडचण असेल त्याची सुद्धा. खोपा माझा म्हणून, खोपा माझा म्हणून तिचा आत्मा किंचाळतो. खोपा माझा म्हणून तिचा आत्मा किंचाळत असतो. तिच्या आत्म्याची भाषा जाणणारा इथे कुणीच नसतो.
तिच्या आत्म्याची भाषा जाणणारी तर कोणीच नसतो. ते ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मी शांत राहिलो. मी काही बोललो नाही, रडू नका वगैरे असं काही बोललो नाही. म्हटलं ठीक आहे, रडू द्या ना एकदाच. खूप वेळ रडला तो माणूस आणि थोड्या वेळानंतर शांत झाला. त्यानं म्हटलं खरंच जीवनात खूप दुःख आहे लोकांच्या, आणि छोट्या एखाद्या दुःखासाठीच खरंच मी काहीच नाही म्हटलं तुमचं दुःख. अरे उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे, जिथे आहे तिथे माझी लेकरं सुखानं समाधानानं राहावेत, हीच प्रार्थना रोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपतानाही करा, आणि जेव्हा जेव्हा लेकरांची आठवण येईल तेव्हा तेच करा. तुम्ही असे सद्भाव तुम्ही व्यक्त करत राहा, त्यातून तुमचे रिलेशन चांगले होऊ शकतील. एखाद्या वेळेस त्यांच्याविषयी सातत्यानं चांगलं बोला. असे तुम्ही अशा बोलण्यामुळे, नकारात्मक बोलण्यामुळे ते ज्या गाठी निर्माण झालेल्या आहेत ते कधी सुटतील, पण सुटलेल्या आहेत अनेकांच्या. असं एवढं विश्वास ठेवा तुम्ही. हो खरं आहे म्हटलं. मित्र, त्यानं म्हटलं मी जसं तुम्हाला मी वृद्धाश्रम सांगितले, भेटी द्या, भेटा, तसंच तुम्ही योग साधना शिकवणारी केंद्र आहेत तिथे तुम्ही, ठीक आहे, तुम्हाला जर सध्या काही करत त्यांना सांगा जाऊन, मला थोड्या आता सध्या नैराश्य आहे, मला काही योगासन वगैरे करण्यामध्ये आत्ताच मी काही रस घेणार, पण बसतो इथं, थोडं प्राणायाम, थोडं ध्यान, काही तिथं जे काही ओंकार मंत्र वगैरे असे असं उच्चारले जातं ते ऐकतो, एवढं सगळं करतं. पण मला तुम्ही असं काही म्हणू नका, मी हळूहळू करेल असं सांगा तुम्ही त्यांना. हो बरं आहे म्हणलं, हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे म्हणून सांगितलं. रामदेव बाबांची शिबिरं चालतात, अनेक जण वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही रममान व्हा. गार्डन आहेत, मंदिरं आहेत, अनेक स्वच्छ आहेत, गुरुद्वारे आहेत, तिथे जात राहा. एकाच ठिकाणी किती बसून राहतो म्हटलं. आणि दुसरा एक महत्वाचा विषय सांगितला की तुम्ही आता संत चरित्र वाचा, ज्यांनी सर्वस्व या देशासाठी सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. त्यांना तुम्ही त्यांचे चरित्र वाचा. सर्वस्वाचा त्याग केलेल्या परिवाराला काय भेटते हे बघा. ज्यांनी या देशासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले, त्यांच्या वारसांना काही एक बोटावर मोजणे इतके जर वारस सोडले आज सत्तेत आहेत, बाकी ते वारसांना कुठं काय लोकांनी स्थान दिलं नाही, शासनाने काही स्थान दिलं नाही. असेही आहेत ना. म्हटलं त्यागाला फळच येईल असं काही नाही. त्याग हा त्यागच असतो समजायचं. त्याग हा फळाची अपेक्षा करून करायचा नसतो. मग त्यांना एक उदाहरण सांगितलं संत गाडगेबाबांचं. संत गाडगेबाबांनी या लोकांचा संसार सुखाचा करण्यासाठी अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, असं संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलंय. किंवा संत ज्ञानेश्वरांची पसायदान ऐकत राहा म्हटलं, रोज वाचा, ऐका. बरोबर आहे म्हटलंय. आणि गाडगेबाबांचं मी सांगतो म्हटलं, गाडगेबाबांनी घराचा त्याग केला लोकांचा संसार सुखी करण्यासाठी. आणि त्यांचा मुलगा गेल्याची तार जेव्हा आली तेव्हा बाबा गाडगे बाबा कीर्तनात होते. ते म्हणाले, ऐसे गेले कोठ्यान कोठी, काय रडू एकट्यासाठी. जगच तुमचं समजलं तर आपलेपणाचा विस्तार होतो, विकास होतो. आणि मग तुम्हाला जे काही स्वकेंद्रित झालेलं आहात तुम्ही, त्यातून बाहेर याल. त्याला ते उदाहरण पटलं. आणि तुम्ही थोडंसं समाजसेवेचं काही करता आलं, तुम्ही आता एवढं तुमचं एज्युकेशन झालेलंच आहे, हे काही वाचनच आहे, तुमचे काही अनुभव आहेत, ते पण इतरांना सांगा.
आणि इतरांना काही सांग, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शाने करुणी सोडावे सकळ जन. आता संतांचा हा जो त्यांना सकळ जन वाटत होतं, आपल्याला जमत नाही, सकल जमत नसेल, थोडस तरी करायचं जितकं जमेल तेवढं, त्याच्यामध्ये आपलं मन रमते. आपला काही उपयोग होतो आहे याची जाणीवही माणसाला आनंदित करते. त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्याविषयी तुमच्या कार्याची कृतज्ञता आणि प्रतिक्रिया प्रत्येक देईलच असं नाही, पण तुम्ही एवढी प्रतिक्रिया तुमच्या मनाला द्या की माझा काहीतरी उपयोग होतोय, आणि ही आपला काहीतरी उपयोग होतोय, आपला काहीतरी उपयोग आहे, ही भावना देखील माणसाला समाधान देते. म्हणजे समाधानाचे स्थळ शोधा आणि त्याच्यामध्ये मग्न राहा. ग्रंथ वाचा, चरित्र वाचा, आत्मचरित्र वाचा, त्यागी पुरुष आहेत खूप. ह्या सगळ्यांचं जर तुम्ही वाचलं तर त्याला हे सगळं ऐकल्यानंतर त्याला, त्या व्यक्तीला खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. तो कृतज्ञतेने पाहत होता. आणि त्याचा एका दिवशी मला फोन आला आणि म्हणाले, त्यांना मी म्हटलं, तुम्ही त्या दिवशी मला भेटलं तेव्हा तुम्ही फोन वापरत नाही म्हटलात ना. म्हटलं नाही, आताही वापरत नाही म्हटलं. मग हे दुसऱ्याच्या फोनवरून करतो म्हटलं. मी म्हटलं फोन वापरा ना म्हटलं, काय हरकत आहे, संवाद साधायचं, तितकाच वेळ जातो. कोणाशी साधू म्हटलं अजून एकदा, मला ज्यांना साधायचे ते साधत नाहीत म्हटलं. अरे म्हटलं मग काही बदल झाला नाही त्या दिवशी आपल्या चर्चा? हो झालाय म्हणला बदल, म्हणून तर फोन लावला. आता मला कोणाचीच गरज वाटत नाही, हा बदल झालाय म्हटलं माझ्या. आता मी मला मस्त जगायला म्हणला. फक्त तुम्हाला त्या दिवशी बोललात म्हणून सांगण्यासाठी बोला. आता माझ्याकडे मी फोन नाही, आणि हा फोन दुसऱ्यांचा आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करू नका वगैरे असं सांगितलं त्यांनी. आणि मला वाटलं तर मी फोन करेन म्हणलं, आणि माझा पत्ता पण शोधू नका म्हटलं तुम्ही, आणि मला आता कोणासोबत मी आता संपर्क नाही ठेवत म्हटलं. पण आता मला समस्त आनंदात मस्त आहे म्हणलं, आनंद. आता मी ध्यानधारणा करतोय, बस आता मला जिथं जा वाटलं तिथं जातोय. आता मला जे करायचं तेच करतो. अजून काही तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे मी काही बदल करेल म्हणलं. जेव्हा करेल तेव्हा मी सांगेल म्हणलं तुम्हाला. मी काही बदल तुम्ही जसं सांगितलंय सध्या तरी मी समाधानी आहे म्हणलं, आणि बघूया म्हटलं तुम्ही जे काही सांगितलेलं दुसऱ्या गोष्टी, तेव्हा मला जर वाटलं तर मीच करेल म्हणलं. मला या गोष्टीचा यासाठी आनंद वाटला, ठीक आहे, त्याला दुसऱ्याला सुखी करण्याच्या कामामध्ये सहभागी व्हायचं नसेल, स्वतःच्या कामामध्ये किंवा स्वतः जीवनशैली त्याने अशी अनुभवलेली आहे आता की त्याला समाधान वाटतंय, आनंद वाटतंय. त्याच्या बोलण्यावरून दिसत होतच. काय हरकत नाही, प्रत्येकाने आपलं जीवन सुखी करण्याचा प्रत्येकाने जरी प्रयत्न केला तरी जग सुखी होतेच ना. प्रत्येकाने आपल्या पायाखालची जमीन स्वच्छ केली, सगळं स्वच्छ होत जाईल. तसं प्रत्येकाने, काय हरकत नाही, तो करेल, कधी करावं वाटलं तर करेलही. पण सगळ्यांनी सामाजिक कार्य करावं असं काही अपेक्षा नाही आहे. पण प्रत्येकाने सुखी व्हावं, समाधानी राहावं, एवढंच या निमित्तानं मला सांगायचं होतं. असेच आणि आणखीन काही विषय घेऊन मी आपल्याकडे येत राहील. मी वेगवेगळ्या विषयावर बोलतो. काही जण म्हणतात सर हे विषय बोलू नका, आमचाच विषय बोला. अरे बाबा, मला ज्या विषयावर बोलायचं आहे, जे काही वेगवेगळे विषय माझ्यासमोर येत राहतात, कोणी आणत राहतात त्याच्यावर बोलतो, कोणी मलाही वाटलं त्याच्यावर मी बोलतो. बरं तुमच्या विषयावर बोलतो म्हटलं, बरं किती दिवस एकाच विषयावर बोलायचं? वेगवेगळ्या विषयावर बोलतो. म्हणजे अशाही काही अपेक्षा वेगवेगळ्या करतात. तर मित्र, आता या ठिकाणी मी थांबतो. शुभेच्छा.